सरकारी कागदपत्रांच्या चक्रांमध्ये अडकून तुमच्या जमिनीच्या कामाला कधी उशीर झालाय का? सनद नावाच्या एका कागदासाठी तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजून थकला आहात का? आज आपण महसूल कायद्यातील एका जबरदस्त बदलाविषयी बोलणार आहोत. जमीन महसूल अधिनियम 1966 मधलं कलम 42D रद्द झाल्यामुळे आता NA सनदची गरज का नाही हे समजून घेऊया. याचा फायदा नेमका कोणाला होणार आणि प्रीमियम म्हणजे काय, तो किती आणि कसा भरायचा, या सगळ्याची माहिती आजच्या भागात. आणि हो, अशीच उपयुक्त आणि सोप्या भाषेतील कायदेशीर माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण प्रीमियम कसा भरायचा याची सोपी स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत, जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. नाशिक जिल्ह्यातल्या येवला गावचे शंकरराव त्यांच्या गावठाणाजवळच्या जमिनीवर एक छोटं दुकान टाकून बसले होते. पण जमीन अकृषिक नसल्याने त्यांना कायम नोटीसची भीती वाटायची. तहसील कार्यालयात सनदसाठी अर्ज केला, पण वर्षानुवर्षे काम रखडलं. मागच्या आठवड्यात त्यांनी आपला महसूलशाही चॅनलवरचा तुकडेबंदी कायद्यावरचा व्हिडिओ पाहिला आणि त्यांना या नवीन बदलाची माहिती मिळाली. आज फक्त प्रीमियम भरून त्यांची जागा कायमची अकृषिक झाली आहे. शंकररावांसारखाच फायदा तुम्हालाही हवा आहे का? महसूल आणि कायद्यांबाबत विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी आहे? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. सर, नुकताच तुकडेबंदी कायद्यात बदल झाला, त्याबद्दल आपण बोललो. पण त्याचसोबत अजून एक मोठा निर्णय सरकारने घेतला आहे, ज्यामुळे अनेकांना दिलासा मिळालाय. हा नक्की काय बदल आहे आणि याचा संबंध कलम 42D शी कसा आहे? हो, अगदी महत्त्वाचा मुद्दा मांडलात. सरकारने आता काय केलंय की तो जो आपला महाराष्ट्र जमीन महसूल कायदा आहे ना 1966चा, त्यातून कलम 42A, B, K आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे D हे सगळे काढून टाकले आहेत. सगळी कलमं काढून टाकली? हो. याचा सरळ अर्थ असा आहे की पूर्वी अकृषिक वापरासाठी तहसीलदाराकडून जी सनद घ्यावी लागायची, ती किचकट प्रक्रिया आता पूर्णपणे रद्द झाली आहे. अरे वा! आणि ही फक्त घोषणा नाही, ही तरतूद कायद्यात मंजूर झाली आहे आणि त्याचा शासन निर्णय म्हणजे GR सुद्धा आलेला आहे. भारीच की. पण ही सनद रद्द झाल्याचा फायदा नक्की कोणाकोणाला होणार? फक्त शहरातल्या लोकांना की गावातल्या लोकांना पण? हे बघा, याचा फायदा शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांना आहे. यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील जमिनी येतातच. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावठाणाच्या हद्दीपासून 200 मीटर आणि लोकसंख्येनुसार 500 मीटरच्या आतील क्षेत्रातील जमिनींनाही हा नियम लागू आहे. अच्छा, म्हणजे ज्यांचे 7-12 उतारावर सर्वे नंबर आहेत त्यांना मोठा फायदा? अगदी, त्यांच्यासाठी तर हा खूप मोठा दिलासा आहे. अच्छा, म्हणजे आता सनदची गरज नाही तर काय सरसकट कोणीही बांधकाम करू शकतो का? म्हणजे काहीच परवानगी लागणार नाही का? नाही, एकदम चुकीचा समज आहे हा. अडला हरी गाढवाचे पाय धरी अशी अवस्था व्हायला नको. ऐका, सनद घेण्याची ती जी किचकट प्रक्रिया होती ती रद्द झाली आहे. याचा अर्थ नियम मोडण्याची परवानगी मिळाली असं अजिबात नाही. मग आता काय करायचं? नवीन नियमानुसार फक्त रेडी रेकनरच्या दरानुसार एक प्रीमियम भरायचा आहे. कुठलीही वेगळी NA परवानगी किंवा सनदची आता गरज नाही. बरं, तुम्ही प्रीमियम म्हणालात, हा शब्द अनेकांसाठी नवीन असेल. हा प्रीमियम म्हणजे नक्की काय आणि तो किती भरावा लागतो? याबाबत आपल्या एका दर्शकाने प्रश्न विचारलाय. जळगावचे रमेश पाटील विचारतात की हे प्रीमियमचे आकडे नेमके कसे आहेत? रमेशजी, खूप चांगला प्रश्न आहे. क्विक फॅक्ट सांगतो, माझ्या अनुभवातून सांगतो, ही रक्कम खूप नाममात्र आहे. समजावून सांगतो. तुमचं क्षेत्रफळ जर 1000 चौरस मीटरपर्यंत असेल तर रेडी रेकनर दराच्या फक्त 0.1% प्रीमियम भरायचा. फक्त 0.1%? हो. आणि जर क्षेत्र 1000 ते 4000 चौरस मीटरपर्यंत असेल तर 0.25% आणि 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त असेल तर 0.5% प्रीमियम. अरे वा, हे तर खूपच कमी आहे. पण एक शंका आहे, हा प्रीमियम दरवर्षी भरायचा की एकदाच? नाही तर ये रे माझा मागल्यासारखं व्हायचं. गड्या, हीच तर खरी गंमत आहे. हा प्रीमियम फक्त एकदाच भरायचा आहे. वन टाइम प्रीमियम. फक्त एकदाच? जबर. हो. पूर्वी कसं दरवर्षी अकृषी कर भरावा लागायचा, ती पद्धत आता बंद झाली आहे. एकदा प्रीमियम भरा आणि आयुष्यभरासाठी चिंतामुक्त व्हा. क्विक फॅक्ट 2. या निर्णयामुळे लोकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे. तहसील कार्यालयाच्या अनावश्यक फेऱ्या आता कायमच्या बंद होतील. हे तर उत्तम झालं. मग आता एखाद्याला या नवीन नियमाचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांनी काय करायला हवं? अगदी पहिल्या पायरीपासून सांगाल का? हो, नक्कीच. चला स्टेप बाय स्टेप बघूया. सगळ्यात पहिली पायरी, प्रीमियमची रक्कम काढा. तुमच्या जमिनीच्या रेडी रेकनरच्या दरानुसार आणि क्षेत्रफळानुसार आपण जी टक्केवारी बोललो त्याप्रमाणे प्रीमियमची रक्कम निश्चित करा. ठीक आहे,
रक्कम काढली, मग पुढे? पायरी 2, प्रीमियम भरा. ठरलेली रक्कम शासकीय खजिन्यात जमा करा. ऑनलाईन भरता येते. आणि तिसरी पायरी? तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, पावती जपून ठेवा. प्रीमियम भरल्याची पावती म्हणजे ती रिसीट, हाच तुमचा अकृषिक वापराचा पुरावा असेल. ती कायमस्वरूपी तुमच्याकडे जपून ठेवा. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. वा, भारी माहिती दिलीत. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. सर, तुम्ही तुमच्या कामात असे अनेक बदल पाहिले असतील. या निर्णयामुळे लोकांच्या आयुष्यात खरंच काही बदल घडल्याचा एखादा किस्सा सांगाल का? हो, एक किस्सा सांगतो. सोलापूरच्या एका छोट्या गावात एका शिक्षकाने गावठाणालगत जागा घेतली होती. त्यावर त्यांना मुलांसाठी कॉम्प्युटर क्लास सुरू करायचा होता. छान कल्पना होती. हो, पण सनद मिळत नसल्याने बँकेकडून कर्ज मिळत नव्हते. हा नवीन नियम आल्यावर त्यांनी फक्त काही हजारांचा प्रीमियम भरला, पावती मिळाली आणि आठवड्याभरात बँकेने कर्ज मंजूर केलं. अरे वा! आज तिथे 50 पेक्षा जास्त मुलं शिकत आहेत. म्हणजे बघा, सरकारच्या एका निर्णयामुळे त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. तर आज आपण काय शिकलो? 1. कलम 42D रद्द झाल्याने आता सनदची गरज नाही. 2. फक्त एकदाच नाममात्र प्रीमियम भरायचा आहे. आणि 3. प्रीमियम भरल्याची पावती हाच तुमचा कायमस्वरूपी पुरावा आहे. हे बघा, सरकार कायदे आणि योजना लोकांच्या भल्यासाठीच आणतं. पण दिव्याखाली अंधार होऊ नये यासाठी आपण जागरूक राहिलं पाहिजे. आपला हक्क आणि कायद्यातील बदल समजून घेण्यातच खरी ताकद आहे. तुम्हालाही महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत असं मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूल शाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. आता सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण तुकडेबंदी कायद्यातून वारस नोंदींना वगळलं आहे का या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.